नमस्कार मित्रांनो, तर आपण आहोत आता रामेश्वरम मध्ये आणि काल रात्रीच आपण आलोय रामेश्वरमला. मदुराईमध्ये स्टे नाही केला आम्ही, कारण की खूपच पाऊस होता, पूर्ण भिजलो होतो आणि रूम पण भेटत नव्हते लवकर. त्यामुळे आम्ही मदुराईमध्ये स्टे न करता डायरेक्ट आलो रामेश्वरमला. आणि ज्या गोष्टीची भीती होती तीच झाली आहे. काल रात्रीपासून काहीतरी 200 किलोमीटर कव्हर केलंय रामेश्वरम पर्यंत, पण पाऊस काही थांबायचं नाव नाही घेत. पूर्ण लगेच आमचे कपडे पूर्ण भिजून वाट लागली. आणि काय बोलशील पाण्याबद्दल? काय बोलणार आहे तसं सण करणार आता आले होते. खूपच पाऊस आहे, त्यामुळे आम्ही आता रिक्षामध्ये फिरतोय, पण पाण्याने पूर्ण वाट लावून ठेवली. तर आता जाऊ आपण पहिले पॉईंट बघून घेऊ कुठे कुठे फिरायला भेटतोय, कारण की पाणी एवढं आहे का फिरायची पण इच्छा नाही होत. तरी पण आलोय तर फिरावं लागेलच. तर भेटू आपण पॉईंट वर जाऊ डायरेक्ट. एवढा पाऊस आहे का बाहेरचा पण नीट दिसत नाहीये. तर राईडला येताना ना पहिले सगळं चेक करून या, नाहीतर आमच्यासारखी वाट लागेल. पूर्ण कपडे बिपडे भिजलेले आहेत पहिलेच, ठेवलेत रूमवर. आपण निघलोय फिरायला. हा बघा, घुमते राहो आणि भिजतच राहायला लागेल असं वाटतंय. आता आम्ही गेलतो रेनकोट घ्यायला. रेनकोटची साईज बघा, पण ठीक आहे, ऍडजस्ट मी करू शकलो भिजण्यापेक्षा. हा बघा, थंडीच्या दिवसात पण पावसाची मजा घ्यायला लागते. पण फिरायचंय बोलला तर हे करायलाच लागेल. तसा मी दुसरा घेतलाय जो मला बाईकवर घालायला कामा येईल आता, कारण की पाण्याचा भरोसा नाही, उद्या पण भेटू शकतं. जोपर्यंत तमिळनाडू सुटत नाही तोपर्यंत पाण्याची शक्यता जास्त आहे. तर ठीक आहे, तरी पण पाणी थांबू तर नाही शकत आपण त्याला. भेटू आपण आता पॉइंटवरच जाऊन डायरेक्ट, कारण की खूप थंडी लागते. मित्रांनो, आपण पोहोचलोय वामन बीचला. ब्रिज बघा किती लांब आहे, पूर्ण तिथपर्यंत. खूप पाऊस पडतोय. हा बघा कुठे थांबलाय. एवढा पाऊस आहे का असं वाटतं उडून जायचो, एवढी हवा आहे. रेनकोट घातलाय तरी पण आपण पण इथे काही जास्त वर्ष थांबणार नाही. थांबायला जास्त परमिशन पण नाहीये. समुद्र एरिया. आता आपण आलोय बाणूगंगा. तो हा बघा पॉइंट, पूर्ण समुद्र आहे, पण पाण्यामुळे तिथे जायला परमिशन नाहीये. खूपच पाऊस पडतोय आज इकडे. आणि असं सांगितलंय का 3-4 दिवस झाले पाऊसच पाऊस आहे इकडे. बाणूगंगा म्हणजे तो जो दिसतोय ब्रिज, त्याच्या पुढे एक छोटीशी विहीर आहे. पूर्ण समुद्र खाऱ्या पाण्याचा असतो, पण ती विहीर आहे, समुद्राच्या मुठीतून पाणी येतोय. पण तो गोडा पाणी आहे, म्हणजे पिऊ शकतात माणसं, असं पाणी येतो. सगळी तिकडेच चालले. शेल्डन बघा, शेल्डन हाय ब्रो. तर तिथं जायचं आहे आपल्याला, पण पाणी एवढं आहे का तिथे जाता जाता ना वाट लागेल. आणि शूट पण करायला भेटेल असं वाटत नाही, कारण की तिथे पाणी आहे. पूर्ण मोबाईल भेटत आहे, कॅमेरा पण कव्हर होतोय. ठीक आहे, ऍडजस्ट करतोय. तरी पण तिथे गेलं तर नक्की शूट करतोय, तुम्हाला दाखवतोय काय आहे ते. तोपर्यंत आपले हनुमान राहा यांना बघा. नाही गेलो तिथे, खूप पाऊस होता, नाही जमत जास्त बाहेर उतरायला. पण जसं जसं जमतोय तसंच उतरतोय. माझा लुक बघा. आणि हा शेल्डनचा जो की थंडीत रेनकोट घालून करतोय, कारण की बाहेर पाऊसच एवढा आहे का हीच परिस्थिती आली आमच्यावर. आणि त्यात आपल्याला त्या परत कन्याकुमारीसाठी निघायचं आहे. तिकडे पण खूप पाणी असं समजलंय आम्हाला, तरी आम्ही ट्राय तर करू. असं का बाबा नेक्स्ट लोकेशन कुठे येते अजून तरी
कशी माहित नाही, पण चांगली. आता आपण आलोय लक्ष्मण मंदिरात, जो रामेश्वरम मध्येच लोकेड आहे. आणि तिथे पुढे आहे मंदिर, तिथे फोटो काढायला अलाउड नाही, तर लांबूनच बघू शकता आपण. आणि जो हा समोर आहे हा आहे लक्ष्मण कुंड, जो खूप मोठा आहे आणि पूर्ण पाण्यात भरलाय. हा बघा, पायरीपर्यंत पाणी आलंय. तर लक्ष्मण मंदिर आणि लक्ष्मण कुंड दोन्ही बघून झालंय आपला. तर आता ही आपली रिक्षा आहे, त्याच्यात बसून आपल्याला जायचं आहे नेक्स्ट लोकेशनवर. पाऊस असा पडतोय का बाहेर निघायची इच्छा होत नाही, पण काय करणार, आलोय तर फिरायचं पण आहे. तर चला जाऊ आपण, आपल्या रिक्षात बसूया गप. पूर्ण पाणीच पाणी. तर आतमध्ये येऊन बसतोय मस्त तरी. बाहेर उतरायची इच्छाच नव्हती, पण मस्त मस्त मंदिर आहेत, तर फिरवाशी पण वाटतंय. आणि मगाशी शेल्डन गेलो होता APJ अब्दुल कलाम मेमोरियल मध्ये, तर मी तर गेलो नाही, कारण की उतरायचीच इच्छा नव्हती खाली, खूपच पाऊस पडत होता. आता कुठे थोडा कमी झालाय. निघू नेक्स्ट लोकेशनवर. चला, तर नवीन लोकेशन पण आलाय आपला, पंचमुखी हनुमान. तिथे राम सेतूचा तो दगड आहे, जो पाण्यात तरंगतोय. पण आतमध्ये मोबाईल घेऊन घेताय ते नाही माहित नाही, मुश्किल आहे. तिथे येतो जो दगड पाण्यात तरंगतोय, तर बघू तिथे जाऊन आतमध्ये तिला व्हिडिओ फोटो काढून तर नक्कीच दाखवतो तुम्हाला. इथेच येते मूर्ती हनुमंतरायाची. व्हिडिओ फोटो काढून देतात का माहित नाही, तरी मी ट्राय केलाय लांबून. ही बघा पंचमुखी हनुमान, खूप मोठी आहे. आणि इथे हाताला धागा बांधून घेत आहेत, जो हनुमंतरायाच्या पायाच्या खाली आहे. दिसतोय तुम्हाला तो रेड कलर मध्ये. आता आपण पण बांधून घेऊ. इथेच असते राम सेतूचे दगड आहेत, हे बघा दिसतात. तर इथनं आतमध्ये जायचं आपल्याला, जो पाण्यात तरंगतोय तो बघण्यासाठी. बघू तिथे जाऊन कॅमेरा ऑन ठेवून देता बंद करायला लागतंय तोपर्यंत. हे बघा हेच दगड आहेत ज्याच्यावरनं राम सेतू बनवला होता. आतमध्ये मूर्ती आहे इथे तो. तर मित्रांनो, आता आपण हनुमान मंदिर बघून आलोय. तर त्याच्यातले आपले जे राम सेतूला वापरले दगडे पण दाखवली, आणि जिथे तरंगतोय तिथे कॅमेरा अलाउड नव्हता, त्यामुळे काढता नाही आली व्हिडिओ. तर आता आपण चालतोय रामकुंड बघायला. तर राम मंदिर आहे ते तिथे गेल्यावरच समजेल. आता पोहोचलोय आपण राम मंदिराच्या इथे. तर तिथे जाऊन रामकुंड पण आहे आणि राम मंदिर पण आहे, तर तिथेच जाऊ शकतो. हे तर समोर दिसतोय तलावासारखा, तोच आहे रामकुंड दिसतोय. आणि त्याच्या समोरच आहे राम मंदिर. हा बघा, तर आपल्याला इथनंच आतमध्ये जायचं आहे दर्शन घेण्यासाठी. आतमध्ये पण मोबाईल अलाउड नाही आहे तसं वाटतंय, तर जाऊया आपण आतमध्ये. मित्रांनो, इथनं आपण एंट्री करतोय आतमध्ये. हा बघा मंदिर आतमध्ये एकदम मस्त वाटतंय. मंदिर छोटंसंच आहे पण खूप छान वाटतंय बघायला, आणि त्यात पाऊस पडतोय तर अजून भारी वाटतंय तो. तर जाऊया आपण आतमध्ये. मंदिराच्या आतमध्ये मोबाईल त्याला अलाउड नाही आहे, आतमध्ये एक फोटो काढून नाही दिले. तर हे बघा पूर्ण
मूर्ती आहे, नाग, हां नाग आहेत, खूप सारी मूर्ती आहेत. तर चला जाऊया रिक्षातच आपल्या घर. खूपच पाऊस पडतोय ना, त्यामुळे जास्त भिजून पण फायदा नाही. तर आता आपण निघालोय डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या घरी, जो घर आहे इथे तो बघण्यासाठी. फायनली APJ अब्दुल कलाम यांचं घर बघून झालंय. आतमध्ये इथली एंट्री आहे. फोटो व्हिडिओ काढायला परमिशन नाही, त्यामुळे काढता नाही आलं. तर हा बघा इथे लिहिलंय वरती. आणि नाही, परमिशनच नाही आतमध्ये फोटो व्हिडिओ काढायला, त्यामुळे काही काढता आलं नाही. तर चला आता आपण निघूया. डॉक्टर APJ अब्दुल कलाम हाऊस ऑफ कलाम. तर आपण इथेच गेलेलो आतमध्ये. इथनं वरती जायला लागतं फर्स्ट फ्लोअरला. तिथे त्यांचं घर आहे आणि वरती पूर्ण असं म्हणजे सांभाळून ठेवलेलं आहे त्यांचे अवॉर्ड बिवॉर्ड सर्व. ते ही परिस्थिती आहे रामेश्वरम मध्ये. पूर्ण पाणी भरलंय. जर संध्याकाळपर्यंत पाऊस बंद नाही झाला तर आमचे पण जायचे वांदे होतील असं वाटतंय. बघा किती पाणी येते. पूर्ण रस्त्यावर आलंय पाणी. बाईक बघा किती बुडले. तर आता आपण पोचलोय रामेश्वरम मंदिर. हा बघा, त्याच्या पण आतमध्ये मोबाईलला परमिशन नाहीये, तर बाहेरनच बघून घ्या. आम्ही येतोय आतमधनं दर्शन करून. मंदिर बघू शकता तुम्ही, ही एंट्री आहे मंदिर आतमध्ये. तर चला भेटू आता मंदिराच्या बाहेर आल्यावरच, कारण की मोबाईल तर आतमध्ये घेऊन जाऊ शकत नाही, फोटो व्हिडिओला परमिशन नाहीये. हा बघा सगळीकडे पाणीच पाणी. रामेश्वर मंदिराच्या आतमध्ये होता आपण. हा मार्केट आहे मंदिरातल्या आतमधचा. हा बाहेरचाच परिसर आहे, आतमध्ये परमिशन नाही मोबाईलला, तर इथपर्यंतच मोबाईलला परमिशन आहे. हा बघा तर काही आमचा दर्शन पण झालंय. हा बघा प्रसाद खातोय आणि जे वाटलं पण नव्हतं सेम तसं आलंय. मंदिर बंद होता 3:30 वाजेपर्यंत. आम्ही 3:35 उभं राहिलेलो. तर आमचं दर्शन झालंय किती वाजता ब्रो? 4 पण नाही वाजले. तर दर्शन काहीतरी 4:02 म्हणजे आमचा 10 मिनिटाच्या आतमध्ये दर्शन झालंय. आणि रामेश्वरम मध्ये 10 मिनिटाच्या आतमध्ये दर्शन होणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, जे वाटलं पण नव्हतं. आम्हाला वाटलं 2-3 तास आरामात जातील. खूप लाईन होती, पण कसं काय पुढे गेलं समजलं नाही. तर आपलं दर्शन पण झालंय. आता आपण डायरेक्ट रूमवर निघणार. तर आता आपण निघणार रूमवर. पाऊस पण कमी झालाय. जर हा पाणी थांबला तर चांगलाच आहे आमच्यासाठी. हा बघा बॅक साईडला मंदिरातनं बाहेर झालो आता एक्झिट. चला तर आता डायरेक्ट जाऊ रूमवर आणि रूमची काय अवस्था आहे ती पण तुम्हाला दाखवतो. आणि मंदिराचा मेन कलर जरा या साईडला दिसतोय, तो आहे मंदिराचा मेन कलर. आणि लाईन पण इथनंच चालू झाली होती. चला तर आता भेटतो रूमवर जाऊन. फायनली दर्शन करून आपण आलोय रूमवर. झालाय दर्शन पण मस्त आला. फिरून झालो, थोडा भिजलोय पण ठीक आहे, इतकं तर ॲडजस्ट करावं लागेल. आणि काल आम्ही ट्रॅव्हल करून जो आलेलो त्यात आमच्या कपड्यांचे हाले आहेत, पूर्ण भिजलेत. हे बघा, तर वालेट ठेवलेत असे सुकवायला. पूर्ण भिजूनच वाट टाकली होती, आता कुठे थोडे सुकत आलेत. तर चला फायनली आपला रामेश्वरम फिरून झालेला आहे. आता राहिलाय तो धनुष्कोडी. जर तो उद्या ओपन असला तर ठीक, मग आम्ही तिथे जाणार आहोत. तर भेटू आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.